नमस्ते मित्रांनो. बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं सम फंक्शन कसं वापरायचं. तेच मी थोडंसं तुम्हाला सांगितलं होतं, की आपण अजून एलॅबोरेट करून बघूयात आणि पुढचा पार्ट पण आज बघूयात. तर बेसिकली फंक्शन या शब्दाचा अर्थ काय आहे? तर फंक्शनचा अर्थ आहे प्री डिफाईन्ड फॉर्म्युला. म्हणजे एक्सेलनी ऑलरेडी त्याच्यामध्ये फॉर्म्युलेज लिहून ठेवले. तुम्ही ते रेडीमेड वापरता. जसं मी त्यासाठी एक एक्झाम्पल दिलं होतं, की माझ्याकडे घरामध्ये भांडी घासण्यासाठी मी सपोज एक बाई आहेत आमच्या काकू, त्यांना कामावरती ठेवलेलं आहे. त्यांचं फंक्शन काय आहे? तर त्या दररोज येतात आणि घरातली आमच्या भांडी घासून निघून जातात. घरात येताना कपडे इकडे-तिकडे पडलेले असतात किंवा आतमध्ये धूळ पण भरपूर असते. पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांचं फंक्शन काय आहे, की आतमध्ये आल्यानंतर भांडी घासणे आणि परत जाणे. ते डिफाईन आहे फंक्शन त्यांचं. मग त्या मला काय म्हणतात, की "सर, तुमच्या इथं कचरा वगैरे पण भरपूर होतोय, तर तुम्हाला कचरा वगैरे काढण्यासाठी पण बाई पाहिजे का कोणी?" तर मी म्हणतो, "ठीक आहे." ती बाई आल्यानंतर तिचं फंक्शन काय? फक्त कचरा काढणे घरातला. ती भांडी घासत नाही आणि काहीच करत नाही. असं प्रत्येकाचं फंक्शन ठरलेलं आहे. तसं मी या इथं जेव्हा सम फंक्शन लिहितो इक्वल टू सम. बघा जशी ती माझी भांडेवाली बघितलं कचरा आहे, तिने लगेच मला सांगितलं, "कचरेवाली पाहिजे का? स्वयंपाकाला तुम्हाला बाई पाहिजे का?" तिने सजेशन दिली. तसं इथं बघा, मी ज्यावेळेस इक्वल टू सम म्हणतोय, त्यावेळी एक्सेल मला म्हणतंय, की "तुम्हाला भांड्याला बाई पाहिजे का? कचरा काढायला पाहिजे का? तुम्हाला हे फंक्शन वापरायचंय का? हे फंक्शन वापरायचंय का? हे फंक्शन वापरायचंय का?" मी म्हणतो, "येस, मला हे सम फंक्शन वापरायचंय." आता मी सम फंक्शन एक्सप्लेन करतो बघा. टॅब की प्रेस केली. सम फंक्शनमध्ये ना, आपण समच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये रेंज द्यायची असते. रेंजचा सिंपल अर्थ काय आहे बघा. जसं मी दिवाळीमध्ये कपडे खरेदी करायला गेलो. एक शर्ट फार सुंदर आवडला मला. फार वरती लावलेला होता. मी त्या दुकानदाराला म्हटलं, "बघू तो शर्ट मस्त आहे, काढा." त्याने काढला. काढल्यानंतर मी त्याला म्हटलं, "दुसरा आहे का हो?" त्याच्या लक्षात आलं ह्याने काय केलंय, कॉलर वर करून किती किंमत आहे बघून घेतली हां. म्हणून तो म्हणतो, "साहेब एक काम करा आणि तुमची रेंज सांगा." मी म्हटलं, "1000च्या आसपास दाखव." त्याला लक्षात आलं ₹0 पासून म्हणजे ₹1 पासून ₹1000 पर्यंत ह्याला शर्ट पाहिजे. म्हणजे मी रेंज सांगितली कुठून कुठपर्यंत. तसं सम फंक्शन सांगताना तो तुम्हाला इथं थोडक्यात विचारतोय रेंज. मग मी काय सांगतोय, की C2 हे सचिनचा पहिला सब्जेक्ट आहे. कोलन मी कोलन केल्यानं काय सांगतो शेवटचा त्याचा सब्जेक्ट आहे G2. म्हणजे मी रेंज काय सांगितली C2 पासून G2 पर्यंत ज्या काही सेल्स आहेत, त्याची बेरीज करा. ब्रॅकेट क्लोज केली आणि एंटर की प्रेस केली. बघा 281 आलं त्याचं उत्तर. तसंच सम फंक्शनमध्ये आपण अजून काय करू शकतो बघा. मी हेच एडिट करायचंय, बदल करायचाय म्हणून H2 सेलवरती आलोय आणि फंक्शन की F2 प्रेस करतो. मी इथं काय सांगू शकतो माहितीये का? एक तर पूर्ण रेंज सांगितली. ॲक्चुअली हे आपल्या एक्झाम्पलमध्ये नाहीये, पण मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी बघा काय सांगतोय. एक तर रेंज सांगा, कॉमा, मधला-अधला कुठलाही सेल सांगा. जसं मी आत्ता घेतला E5, कॉमा, परत एखादी रेंज सांगा. असं तुम्ही कितीही रेंज किंवा सेल ॲड्रेस कॉमा देऊन सेपरेट करून तुमचं सम घेऊ शकता. म्हणजे आत्ता मी काय सांगितलंय, की C2 पासून G2 पर्यंत त्याच्यामध्ये प्लस करा E5 हा सेल प्लस करा B8 पासून G8 पर्यंत ब्रॅकेट क्लोज. बघा त्याचं त्याने उत्तर आणलं 658. तर आपण बेरीज करताना काय करतोय सम फंक्शन वापरताना तुम्ही रेंज सांगा, कॉमा द्या, सेल ॲड्रेस सांगा. असं कितीही रेंज, सेल ॲड्रेस, कॉमा करून सेपरेट करून देऊ शकता. हे सम फंक्शन असं वापरलं जातं. बरोबर आहे? आता आपण ह्याला जरा करेक्ट करूयात. एडिट करायचंय. सिलेक्ट करा. फंक्शन फॉर्म्युला बारवरती एकतर क्लिक करा किंवा कीबोर्डवरनं फंक्शन की F2. आता मी ब्रॅकेट क्लोज करतो एवढंच पाहिजे मला. आलं का? फिल हँडलर टूलला क्लिक करा. डबल क्लिक म्हणजे सगळ्यांची बेरीज येऊन जाईल. समजलंय आपल्याला? अशा पद्धतीने आपण सम फंक्शन ऑपरेट करू शकतो.
आता चौथी मेथड बेरीज करण्यासाठीच्या बघा आपण एकंदरीत 3 मेथड पाहिल्या. आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, की ॲक्चुअल व्हॅल्यूजवरती म्हणजे आकड्यांवरती फॉर्म्युला देऊ शकता तुम्ही. इक्वल टू 45 अधिक 65 अधिक 45 या पद्धतीने. किंवा दुसरी मेथड पाहिली होती, की व्हॅल्यूवरती फॉर्म्युला न लिहिता तुम्ही सेल ॲड्रेसवरती लिहा. जसं आपण दिलं होतं तिथं, की C2 प्लस D2 प्लस E2 प्लस F2 या पद्धतीने आणि आत्ता आपण जी मेथड पाहिली ती होती सम फंक्शनची. अशा 3 पद्धतीने आपण बेरीज करू शकतो. आता एक चौथी पद्धत आहे, ती दाखवतो. हे मी डिलीट करतोय. बघा इकडे सेल पॉइंटर इथं ठेवून द्या. एक चौथी मेथड आहे बघा, दिल मांगे मोर. मला अजून सोप्पं काय आहे का? अजून सोप्पं काय आहे का बघायचंय. मग दिल मांगे मोरमध्ये काय आहे बघा, की होम टॅबमध्ये होम टॅबमधल्या एडिटिंग ग्रुपमध्ये ऑटो सम नावाची कमांड आहे बघा. ऑटोमॅटिक सम फंक्शन लिहिलं जाईल. सेल पॉइंटर इथं ठेवा. ऑटो समला क्लिक करा. बघा ईझीएस्ट वे हां. मी इथं क्लिक केलं. त्याने काय घेतलं सेल ॲड्रेस माहीत नाही मला आणि मी एंटर की प्रेस केली. मगाचपर्यंत 281 येणारी टोटल आता एकदम 293 आली हो. अच्छा. त्यांनी काय केलं बघा, एज पण घेतलंय. कारण का बेसिकली एक्सेलला समजत नाहीये, की एजचा नंबर वेगळा आहे का मराठीचे मार्क्स वेगळे आहेत. त्याला काय समजतं, बघा तुम्ही जसं ऑटो सम कमांड दिली त्यांनी साइडला चेक केलं नंबर आहे इथं G2 ला आहे. शेजारी नंबर आहे, शेजारी नंबर आहे, ओके. नंबर आहे, चला पुढे. नंबर आहे, चला पुढे. नंबर आहे, चला पुढे. नंबर आहे, नाही थांबा. मग एवढ्या सगळ्या नंबर्सची बेरीज करा. म्हणून कधी आयुष्यात लक्षात ठेवा, ईझी मार्ग जो असतो ना, तो नेहमी रिस्की असतो. ईझी काहीच मिळत नाही. जे काही मिळवायचंय ते आपल्याला कष्टानेच मिळवायचंय. पण आत्ता का मजा झाली होती, एज हा अनवॉन्टेड कॉलम आत्ता होता, म्हणून तो मला अवघड वाटला. म्हणजे ईझी मार्ग कधी सोपा असतोच, नो डाउट. बघा आपण याने काय करूया, हा सेल, हा कॉलम डिलीट करूया. कंट्रोल मायनसने डिलीट करतोय आपण कॉलम. आता मी काय करतोय, इथं आता जर का मी ऑटोसम कमांड दिली, तर आता अनवॉन्टेड कॉलम कुठलाच नाहीये. आता एक्झॅक्ट 281 आलं बघा. आलं की नाही? किंवा ऑटोसम साठीच शॉर्टकट की आहे अल्ट आणि इक्वल टू. ऑटोसम साठीची शॉर्टकट की आहे अल्ट इक्वल टू. एंटर की प्रेस करा आणि फिल हँडलरला डबल क्लिक करून सगळ्यांची बेरीज काढा. बघा अशा पद्धतीने आपण ॲडिशन म्हणजे बेरीज करायला शिकलो. त्याच्या 4 पद्धती होत्या. एक तर तुम्ही फॉर्म्युला त्या व्हॅल्यूजवरती लिहा 45 अधिक 65 या पद्धतीत. किंवा दुसरी मेथड होती फॉर्म्युला ऑन सेल ॲड्रेस. म्हणजे फॉर्म्युला तुम्ही सेल ॲड्रेसवरती लिहा. जसं आपण लिहिलं होतं इक्वल टू C2 प्लस D2 प्लस E2. तिसरी मेथड होती सम फंक्शन इक्वल टू सम आणि फंक्शन त्याच्यामध्ये रेंज सांगितल्या. आणि ही चौथी मेथड बघितली आपण ऑटो सम. तर या पद्धतीत आपण बेरीज करू शकतो. पुढचं लेक्चर आपण बघूयात पुढच्या कॅल्क्युलेशन्स. थँक यू.